तर बांधवांनो, हिंदू धर्माच्या आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण प्रत्येक सण साजरा करतो आणि हा प्रत्येक सण जीवन जगण्यासाठी एक ऊर्जा निर्माण करून देतो आणि एक विश्वासाचं नातं आपल्याला सांगतो. रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाचं एक विश्वासाचं नातं, प्रत्येकाची जिम्मेदारी दाखवून देतो हा सण. परंतु रक्षाबंधन हा सण आपण का साजरा करतो, केव्हा साजरा करतो, त्याची एक सुंदर अशा 2 छोट्याशा कथा आज आपण ऐकणार आहोत. आणि त्या कथा ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली त्यांच्या बाबतीतले आहेत. तर बांधवांनो, त्यासाठी व्हिडिओ हा नक्की ऐका, कारण नवीन पिढीला रक्षाबंधन, बहीण भावाला राखी का बांधते आणि भावाचं कर्तव्य काय हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ पहा. आपल्या घरातील मुलांना नक्की सांगा की दीदी राखी का बांधते. ज्या गावातून हा व्हिडिओ ऐकताय पुण्यभूमीतून, त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवती वासुदेवाय नमः अशी कमेंट एक नक्की द्या. हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. तर बांधवांनो, दैत्यांचा राजा बळीराजा या राजानं 110 यज्ञ केले, तपश्चर्या केली आणि एक ताकद निर्माण केली. 110 यज्ञातून या राजाला भरपूर ताकद मिळाली होती बळीराजाला, की अक्षरशः देवही सगळे घाबरले, की देवांना प्रश्न पडला की हा बळीराजा स्वर्गावर सुद्धा आक्रमण करील आणि हा स्वर्ग आमचा ताब्यात घेईल. हे सगळे देवादिदेव विष्णू देवांच्याकडे गेले आणि देवांना झालेला प्रकार हा सगळा सांगितला. देवांना तर माहित आहे, अहो देवादिदेव विष्णू देव आहेत. देवांनी स्वर्ग वाचवण्यासाठी, सगळ्या देवी देवतांना वाचवण्यासाठी वामन अवतार धारण केला भगवंतानं, आणि वामन अवतार धारण करून देवादेव विष्णुदेव बळीराजाकडे आले. बळीराजा हा दानशूर होता. बांधवांनो, हा वामन अवतार जो होता त्यावेळी ब्राह्मणाचं रूप म्हणायचं ते. राजानं पाहिल्यानंतर सांगितलं की मागा, तुम्ही काही दान मागा, मला मी द्यायला तयार आहे. त्यावेळेला भगवंतानं वामन अवतारामध्ये दान मागितलं की मला फक्त 3 पाऊल जागा पाहिजे. राजानं हो म्हटलं. तर बांधवांनो, पहिलं पाऊल वामन देवानं टाकलं, संपूर्ण पृथ्वी घेतली. दुसरं पाऊल टाकल्यानंतर स्वर्ग घेतला. आता 3रं पाऊल ज्या वेळेला टाकायचं त्यावेळी हा बळीराजा घाबरला की आता पाऊल कुठं टाकणार, माझं वचन खाली जाणार. त्यावेळेला या बळीराजानं, बुद्धिवंत होता तो, या बळीराजानं आपलं डोकं समोर वामन देवाच्या समोर डोकं केलं आणि देवा तुम्ही पाय माझ्या डोक्यावरती टाका असं सांगितलं. आणि त्यावेळेला वामन देवानं 3रं जी पाऊल आहे ती बळीराजाच्या डोक्यावरती ठेवलं. आता बळीराजाला राहण्यासाठी पृथ्वी नव्हती आणि स्वर्गही नव्हता, म्हणून त्याला आता राहण्यासाठी पाताळात जावं लागणार होतं. परंतु बांधवांनो, हा बळीराजा फार बुद्धिमंत होता आणि भक्ती सुद्धा त्याची अफाट होती भगवान विष्णूंच्या वरती. आणि जाता जाता बांधवांनो, की देवाकडून वर मागितला की देवा तुम्ही आता माझ्या बरोबर तुम्हाला राहावं लागल. विष्णू देवांनी सुद्धा हा म्हटलं त्यावेळी, कारण तो भक्तीचा अधिकार होता. हा बळीराजा पाताळात जाताना विष्णू देवांना सुद्धा पाताळात घेऊन गेला बघा वचनाप्रमाणे. अखंड विश्वाच्या मालकाला या पाताळामध्ये खाली जाऊन या बळीराजाचं द्वारपाल बनावं लागलं होतं. बघा भक्तीची ताकद. इकडे सगळं देवामध्ये हा आकार मानला की आता विष्णू देवच नाही, आता करायचं काय आणि आणायचं कसं, कारण वचन तर बळीराजाने घेतले. अखंड सृष्टीला अन्नदान देण्याचं जे काम असतं ते आणि सुरक्षेचं काम हे देवादेव विष्णू देवांच्याकडे असतं. आता व्हायचं कसं या सृष्टीचं. अखंड सृष्टीची धनाची मालकीन लक्ष्मी माता द्विधा परिस्थिती झाली त्यांच्याकडे, की आता करायचं काय उपाय. म्हणून लक्ष्मी माता नारद मुनी यांच्याकडे गेल्या की आता तुम्ही तरी काय उपाय काढा. त्यावेळेला देव ऋषी नारदांनी म्हटलं मातेला की तुम्ही पाताळामध्ये खाली जाऊन राखी बांधा या बळीराजाला, त्याच्याकडून वचन घ्या, कारण तो वचन पाळणारा राजा आहे. देव ऋषी नारदांच्या सांगण्यानुसार लक्ष्मी माता खाली पृथ्वीवरती आल्या, म्हणजेच खाली पाताळात गेल्या पृथ्वीच्या खाली, आणि त्या ठिकाणी बळीराजाला राखी बांधली लक्ष्मी मातेनं. त्यावेळेला राखी बांधल्यानंतर बळीराजा म्हणला तुला काय मागायची ती मागा. आपल्या बहीणच मानली होती. त्यावेळेला लक्ष्मी मातेने सांगितले की माझ्या पतीला मला परत द्या. हा शब्द बळीराजाने ऐकल्यानंतर वचन तर दिले, मागायच ती माग. त्यावेळेला बघा बळीराजानं अखंड विश्वाच्या मालकाला म्हणजेच भगवान विष्णुदेवांना परत जाण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिला. लक्ष्मी माता भगवान विष्णुदेव परत माघारी आले पाताळातून क्षीरसागरामध्ये. परंतु बांधवांनो, तो दिवस होता नारळी पौर्णिमेचा, ही राखी बांधल्याचा. पण बांधवांनो, तेव्हापासून प्रथा ही राखी बांधण्याची चालू झाली. तर दुसरी एक कथा आपण छोटीशी ऐकणार आहोत बांधवांनो, ही महाभारताची, की शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र सोडलं आणि या शिशुपालाचं मुंडकं उडावलं, कारण 100 अपराध होईपर्यंत माफ करणार होतं. मुंडकं उडवल्यानंतर हे सुदर्शन चक्र परत ज्यावेळेला माघारी आलं हातामध्ये, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांच्या करंगळीला ते घासलं गेलं आणि तिथून रक्त येऊ लागलं. हे पाहिलं पांडवांच्या पत्नीनं म्हणजेच द्रौपदीनं पाहिलं, धावत आली आणि नवी कोरी साडी आपली फाडली कडची किनार आणि भगवान श्रीकृष्णांच्या करंगळीला बांधली. करंगळीला बांधल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी वचन दिलं की हे द्रौपदी, की माझी करंगळी कापली म्हणून तू धावत आले आणि करंगळी बांधली नव्या साडीच्या किनाऱ्याने, पण मी तुला वचन देतो तुझं शेवटपर्यंत संरक्षण करण्याची जिम्मेदारी माझी, फक्त तू नाव घे माझं. आणि ज्या वेळेला बांधवांनो
हस्तिनापूरमध्ये दरबारामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण केलं कौरवांनी भल्या दरबारामध्ये. त्यावेळेला तिथलं कुणीही पुढं वाचवण्यास आलं नाही, कारण सगळी दुर्योधनाला घाबरत होते. त्यावेळी पांडव तर हारले होते, त्यामुळे पांडव बी काही बोलत नव्हते. त्यावेळेला द्रौपदी मातेनं बांधवांनो भगवान श्रीकृष्णांचा धावा त्या ठिकाणी केला. जसा धावा केला क्षणाचाही विलंब न होता भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले आणि द्रौपदी भगवंतानी स्वतः दिली, म्हणजे वस्त्रहरण थांबवलं. त्या ठिकाणी रक्षा केली आपल्या बहिणीची. बांधवांनो तो दिवस सुद्धा होता रक्षाबंधनाचा, म्हणजे श्रावणी पौर्णिमेचा दिवस होता. तर बांधवांनो कथा तर तशा अनेक सांगितल्या रक्षाबंधनाच्या, पण या खऱ्या कथा आहेत. परंतु कथा कुठल्याही असो बाकीच्या, बहीण आपल्याला ज्यावेळेला राखी बांधते त्यावेळेला शेवटचा जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत बहिणीचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून बांधव हे विश्वासाचं नातं जपण्यासाठी नक्की प्रयत्न करा. तर बांधवांनो सुंदर ही रक्षाबंधनची माहिती खरंच जर आपल्याला आवडली असेल ना, तर आमच्या चॅनलला आपण लाईक एक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी एक कमेंट नक्की द्या. परंपरा अशीच चालू राहू द्या. जय हिंद, जय भारत.